आणि भरत गोगावलेंचं आणखी एक वक्तव्य चर्चेमध्ये आलेलं आहे, कारण जसं आपण म्हटलं की पालकमंत्री पदाचा आणि त्या अनुषंगाने ध्वजारोहणाचा वाद समोर आलेला होता आणि आता भरत गोगावले असं म्हणतात की ज्या मावळ्याने 2.5 वर्ष मंत्रिपद सोडलेलं त्याला पालकमंत्रीपद काय चीज आहे असं त्यांनी सवाल विचारलाय। पालकमंत्रीपद सोडण्याने इतिहासात माझं नाव कोरलं गेलंय असंही ते म्हणतात। त्यामुळे गोगावलेंनी रायगडच्या पालकमंत्री पदावर आता पाणी सोडलंय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळते। त्या मावळ्याने 2.5 वर्ष मंत्रिपद सोडलं तर पालकमंत्रीपद किस बात की चीज आहे। ज्या 2.5 वर्षाचं मंत्रिपद हल्ली कोण ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही, तर मंत्रिपद सोडणं दूरच राहिलं। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बरेचसेचं नाव कोरलं गेले। लक्षात ठेवा की मंत्रिपदाचं दिलेलं नाव आम्ही थांबवलं म्हणून विचारा द्या ना, त्यांच्यात हिंमत आहे का? बाबा मुख्यमंत्री आणि आम्ही पण मंत्री पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांनी केलं नाही, मी मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रिपद दिलं नाही, हे थोडंसं अनुभवा।